ओके. मुंबई महापालिका पुन्हा नवीन वाहनं खरेदी करणार का अशा चर्चा सध्या सुरू झाल्यात. स्कॉर्पिओ वाहन सोयीचं नाही असा दावा भाजप नेत्यांकडून केला गेलाय. महागड्या इनोव्हा क्रिस्टा गाड्या घेण्याचा प्रस्ताव ठेवला गेलाय. नवीन गाड्यांचा प्रस्ताव महापालिका आयुक्तांना पाठवला जाणार आहे. जानेवारी महिन्यामध्ये वाहनं खरेदी करण्यात आली होती, मात्र स्कॉर्पिओ वाहन हे प्रवासासाठी सोयीचं नसल्याची तक्रार सभागृह नेते गणेश खंडकर यांनी केली आहे. सभागृह नेते, विरोधी पक्षनेते, उपमहापौर आणि 3 वैधानिक समित्यांच्या अध्यक्षांना नव्या इनोव्हा क्रिस्टा गाड्या घेण्याची मागणी करण्यात आली आहे. नवीन गाड्यांचा प्रस्ताव लवकरच महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे. आणखी काही तपशील या संदर्भातले आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात. जानेवारी महिन्यामध्ये महापालिकेकडून स्कॉर्पिओ गाड्यांची खरेदी करण्यात आली. 6 महिन्याच्या आतच नवीन गाड्या घेण्याचा प्रस्ताव आहे. स्कॉर्पिओ गाड्या सोयीच्या नाहीत असा दावा भाजप नेत्यांकडून केला गेलाय. सभागृह नेते, विरोधी पक्षनेते, उपमहापौर आणि समित्यांच्या अध्यक्षांसाठी इनोव्हा क्रिस्टा या गाडीची मागणी केली गेली आहे. सध्या महापौर रितू तावडे यांच्या सेवेत 30 ते 35 लाखाची इनोव्हा हायक्रॉस हायब्रिड गाडी आहे. तर उपमहापौर, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते, विविध समिती अध्यक्ष यांच्यासाठी स्कॉर्पिओ दिली गेलेली आहे. पण ही स्कॉर्पिओ गाडी प्रवासासाठी सोयीची नाही अशी तक्रार सभागृह नेते गणेश खंडकर यांच्याकडून करण्यात आली आहे. महापौरांप्रमाणे आम्हाला सुद्धा महागडी इनोव्हा द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. नवीन गाड्यांचा प्रस्ताव लवकरच महापालिका आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे. गाड्यांची मागणी विरोधी पक्षनेते किशोरी पेडणेकर यांनी केली. मला या गोष्टीचं आश्चर्य वाटतं. माझ्याच दालनामध्ये बसून सगळ्यांबरोबर किशोरी पेडणेकर यांनी मागणी केली होती की माझ्याही पाठीला फार त्रास होतो, माझीही कंबर दुखते, त्यामुळे ह्या गाड्या आमच्या काढून त्या ठिकाणी, कारण ह्या सगळ्या गाड्या मुंबई महानगरपालिकेमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे, तर त्याच्यामुळे आपण ही गाडी काढून दुसरी गाडीची मागणी आपण करू शकतो, हे कॉन्ट्रॅक्टच दिलेलं आहे. तर त्यामुळे त्यांनीही त्या ठिकाणी सहमती दर्शवली होती. जी वाहनं आम्हाला दिलेली आहेत या गाड्या बदलण्यात याव्या याविषयी तक्रार होती आणि त्या पद्धतीने प्रशासनाकडे आम्ही गटनेत्यांच्या बैठकीत आम्ही मागणी केली होती. त्यानुसार आताच्या ज्या गाड्या आहेत या बदलून नवीन क्रिस्टा गाड्या घ्याव्यात असा माझ्या माहितीप्रमाणे प्रस्ताव येतोय. आम्ही मागणी केली होती की आमच्या गाड्या बदला आणि प्रशासनाने ते मान्य केलं होतं की होय, याबाबत आम्हालाही तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. त्या अनुषंगाने आता नवीन गाड्या येतील अशी आमची माहिती आहे. या गाड्यांची आत्ता 5 महिने झालेत, 5 वर्षासाठी गाड्या घेतलेत आणि तुम्ही आता ह्या तक्रारी करून जर आयुक्तांनी असं काही केलं तर आम्ही जे 4 वर्षासाठी तुमच्याकडे मागतोय श्वेतपत्रिका ती आम्हाला द्याच. जी स्कॉर्पिओ कंपनी आहे तिचं मार्केट जर वरूनच डाऊन करायचं असेल, आज मुंबई महानगरपालिकेने नाकारलंय, सगळीकडे ज्या महानगरपालिका नाकारतील आणि स्कॉर्पिओवाल्याला धडा देतील, असं काय राजकारण आहे का? पुढची बातमी बघूयात. मुंबईच्या महापौर रितू तावडे पुन्हा एकदा अडचणीत सापडलेले आहेत. महापौरांच्या खासगी सहाय्यकाला दरमहा 50,000 रुपये मानधन देण्याचा प्रस्ताव आहे. विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी यावर मोठा आरोप केलेला आहे. महापौरांच्या प्रसिद्धीसाठी 3 महिन्याचे 10 लाख रुपये खर्च होतात असं पेडणेकरांनी म्हटलंय. एकीकडे नगरसेवकांना 25,000 रुपये मानधन आहे, मात्र महापौरांच्या खासगी सहाय्यकाला 50,000 रुपये पगार देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आलाय. आयुक्त काय यांच्या हट्ट पुरवायला बसल्यात की काय? प्रसिद्धीसाठी 3 महिन्याला 10 लाख दिले जात आहेत आणि ते पण बाहेरून ठेवले. खाजगी सचिवाला काय ते PA महापालिकेतून 50,000 आधी महिन्याला. आधी लोक 9 होते, आता 11 केले, तरी तुम्हाला कमी पडतात. बरं, कमी पडतात तर कसलं काम चाललंय? जे काम अनेक वर्ष जे सगळ्या महापौरांनी केलं ते तुम्ही करताय. आपली हद्द सोडून तर काम नाही करणार, पण हद सोडून तुम्ही मागणी करताय. सल्लागार म्हणून आपण तसं बघायला गेलं तर मुंबई महानगरपालिकेमध्ये सल्लागारांना पण आपण आउटसोर्सच्या माध्यमातून त्यांना त्या ठिकाणी आपण फीस देत असतो. तर नगरसेवक महापौर असेपर्यंत त्यांना जो हा निधी संकेतांक याची माहिती घेतल्यावरती मला कळालं हा वापरला गेला नाही.
हप्ता हा आपण वापरू शकतो काय अगदी ऑफिशियल रित्या त्याच्यावरती 50,000 दिलेले आहेत. त्या 50,000मधली किती पगार त्या मानधन पगार नाही म्हणता येणार मानधन म्हणून सीए सचिवाला देता येईल तो अधिकार आयुक्तांचा आहे आणि अधिकार त्या पद्धतीने आयुक्त ठरवतील. पुढची बातमी. विद्यार्थ्यांनी अत्यंत प्रामाणिक भावनेतून आंदोलन केलं असं मंत्री उदय सामंत